तर हे आहे राव आपल्या पोपटाच्या शेंगा. पोपटाच्या शेंगा म्हणजे तो पिंजऱ्यात असते, लाल चोच आणि पोपटी पंखवाला आकाशात उडणारा पक्षी नाही, तर जे आपण खातो शेंगा ते शेंगा होय, त्याला म्हणतात पोपट. पोपट म्हणजे आपल्या मराठी भाषेत पावट्याच्या शेंगा. तर हे लागते वेलीच्या झाडाला, तेही एकदम झोक्यात. सगळं काही जणू एकत्रित परिवार आहे. आता हे आली आहे हार्वेस्टिंगला, म्हणजे तोडणीसाठी रेडी झाली आहे. तर आपण याच्या हाताने खेचून ऑपरेशन करून एका जागी गोळा करून घेत आहोत. त्यात हिरवी पण शेंग आहे आणि वाढलेली पण शेंग आहे, दोन्ही सोबतच आहे. तर त्याला आपण घरी आणून वेगळे वेगळे करून घेत आहोत. तर हिरवी शेंगाच्या होणार आहे भाजी. अहो तेही एकदम चटपटा मसाला टाकून, की एकदम डोकं शांत झालं पाहिजे असं. आणि वाढलेली शेंगाच्या आपण उन्हाळ्यात खायच्या घुगऱ्या. घुगऱ्या खाण्यासाठी पोपटीचे दाणे तयार करून ठेवावे लागते. आता दाणे कसे तयार होते आपल्याला माहीत आहे का? तर हे अशी जे पांढऱ्या रंगाची शेंगा असते त्याला वेगळे करून हिला चांगलं 4-5 दिवस उन्हाचे चटके खालून तर वरपर्यंत शेकून घ्यायचे आहे. मग शेकलेल्या शेंगावर आपल्या बायकोने आपल्याला त्रास दिलेला असते, तर तो त्रास पूर्ण राग आपल्याला त्या शेंगावर काढून घ्यायचे आहे. तर कसं? एका हातात घ्यायचा दंडा, लाकडीचा दंडा, आणि वाढलेल्या शेंगावर ज्या ज्या कडावर शेंगा जाते त्या त्या कड्यावर भकाभक भकाभक दणके द्यायचे. मग होते दाणे वेगळे आणि छिलके वेगळे. छिलके म्हणजे फोकल हो, वेगळे दाणे राहते. काही काळ्या रंगाचे तर काही पांढऱ्या रंगाचे, म्हणजे पोपटीचे दाणे काही काळ्या रंगाचे पण राहतात, काही पांढऱ्या रंगाचे पण राहतात. आता याला हवेने उडवून घ्यायला लागते. नाहीतर आपल्या घरी असतेच टेबल फॅन. माझ्यासारखा शेतकरी करतेच जुगाड टेबल फॅनच्या. तर त्या टेबल फॅनच्या हव्यानं उडवून घ्यायचे, म्हणजे दाणे वेगळे आणि छिलके वेगळे. आता आपला दाणा एकदम तयार झाला आहे. कशासाठी? तर उन्हाळ्यात घुगऱ्या बनवून खाण्यासाठी. त्यात टाकायचे चटपटे मसाले की एकदम तोंडाले पाणी सुटून जाणे. मग काय, खावा की झकास घुगऱ्या. जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त संख्येने शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. तुम्ही सबस्क्राईब करजान आणि लाईक करजान तर आपण असे व्हिडिओ बनवत राहू. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओला.